नमस्कार. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहे की दिल्ली येथे जंतर मंतरला सोनम वांगचुक सर यांचं उपोषण चालू आहे. तर तिथे सोनम वांगचुक सर हे विना अन्न पाण्याचे सेवन करता ते उपोषणात बसले आहेत. सर्व सर्व युवक तेथे त्यांना पाठिंबा देण्याकरिता जात आहे आणि त्यांना दिल्ली जंतर मंतरला भेट देत आहे. आणि खरंच मित्रांनो, आपण पण सोनम वांगचुक साहेबांना सपोर्ट केला पाहिजे. सोनम वांगचुक साहेब ते आपल्यासाठी CJP युवा, आपण सर्व युवांना या सरकारने आपल्याला कॉक्रोच असे म्हटलेले आहे. खरंच आपण युवा कॉक्रोच आहोत ना? तर कॉक्रोच आहोत. तर या सरकारला, या न्यायाधीशांनी आपण सर्व युवांना कॉक्रोच असे म्हटले आहे. आणि या कॉक्रोचना सहाय्य करण्यासाठी सोनम वांगचुक साहेब आपल्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. आणि ते सपोर्ट करण्यासाठी तेथे आपण सर्व युवांना पाठिंबा देण्याकरिता तेथे मोठे मोठे सेलिब्रिटी उपस्थित राहत आहे. आणि ते आपण सर्वांना सपोर्ट करत आहे. तर मी सोनम वांगचुक साहेबांना अशी विनंती करू इच्छितो की ते आमची केअर करतच आहे, पण ते त्यांच्या हेल्थची सुद्धा त्यांनी केअर करावी असं मला वाटते. आणि खूप जण त्यांना सांगित आहे की तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या. आज नाही उद्या धर्मेंद्र प्रधान यांचा आपण राजीनामा घेऊ असं सगळे युवक त्यांना सांगित आहेत. पण असं होत नाहीये. हे नरेंद्र मोदी साहेबांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का नाही घेतला आतापर्यंत? आम्हा सर्व युवांनी आतापर्यंत कितीदा आंदोलन केले. नागपूरला, गडचिरोलीला, तसेच औरंगाबाद, संभाजीनगर येथे आपल्या CJP युवांतर्फे आंदोलन झाले. पण सगळ्यांना सपोर्ट केला का या सरकारने? तर मी नरेंद्र मोदी सरांना असं विनंती करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा असं मला वाटते. तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवून सांगा, नक्की लिहून सांगा असं मला वाटते. आणि सोनम वांगचुक साहेबांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे. तर धन्यवाद. तुम्हाला मी अशी अपेक्षा करतो की माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करीन. आणि मी नवीन तर धन्यवाद.